महाराष्ट्रामध्ये विधानसभा पुढे येत आहेत, तसंच प्रत्येक राजकीय पक्ष स्वतःची भूमिका मांडण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार करत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आता अजित पवारांच्याच नेतृत्वाखाली जनसन्मान यात्रा नाशिकमधून सुरू होती आहे। ही नेमकी यात्रा कशी आहे आणि मुळात याचा अजेंडा काय आहे या संदर्भात आपल्याबरोबर बोलायला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आहेत। जी यात्रा निघती आहे त्याचा मुळात उद्देश काय आहे आणि नाशिकमधूनच का? राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त नियोजन मंत्री नामदार अजितदादा पवार यांनी नुकताच जो अर्थसंकल्प मांडला, यामध्ये 5 नवीन क्रांतिकारी योजना त्या ठिकाणी त्यांनी जाहीर केल्यात। मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना, महिलांच्यासाठी 3 सिलेंडर ही योजना, तमाम शेतकरी बांधवांच्यासाठी शेती पंपासाठी मोफत वीज आणि आत्तापर्यंत असलेलं थकीत बिल माफ ही योजना, तरुणांसाठी प्रशिक्षणार्थी वेतन म्हणून 10 लाख विद्यार्थ्यांना विद्यार्थी भगिनींना 10,000 कोटी रुपये देण्याची योजना, नियमितपणाने कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर योजना ही पूर्वीची पण आत्तापासून त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी सुरू झाली। आणि त्याचबरोबर ती सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 5,000 रुपये प्रति हेक्टर 2.5 हेक्टरपर्यंतची योजना, अशा ज्या काही योजना त्या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत, ह्या योजना घेऊन महाराष्ट्रामध्ये जनसन्मान यात्रा अजितदादांची सुरुवात होणार आहे। नाशिकपासून आम्ही सुरू करतो आहोत, कारण नाशिक हा एक कृषीप्रधान असलेला एक जिल्हा आहे, ज्या जिल्ह्यामध्ये सर्वदूर पेईचं पीक घेतलं जातं। देशाच्या कृषी मालाच्या उत्पादनामध्ये नाशिकचा क्रमांक अतिशय वरचा आहे। नाशिकपासून सुरुवात करावा असं पक्षाच्या आम्हाला सर्वांना वाटलं, पण आम्ही नाशिकपासून या यात्रेची सुरुवात करतो आहोत। नाशिकनंतरनं यात्रा ही उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईत जाईल असं तुम्ही सांगितलं होतं। विदर्भ, मराठवाडा सुद्धा यात इन्क्लूड असेल का? विदर्भ आहे, मग सांगितलंच, याच्यामध्ये विदर्भ आहे सांगितलं। आणि मग ही 31 ऑगस्टपर्यंत विदर्भापर्यंत पूर्ण होईल। 31 ऑगस्टच्या नंतर मग मराठवाडा, राहिलेला उत्तर महाराष्ट्र आणि मग कोकण, अशापैकी त्या यात्रेची समाप्ती होईल। या यात्रेचं आयोजन कशा स्वरूपात केलं जाईल? म्हणजे ही बसमधून असेल, सभा असतील, त्यात कोण कोण सहभागी होईल? नाही, यात्रेमध्ये प्रामुख्याने दादांच्या नेतृत्वाखाली असताना पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी त्या ठिकाणी असतील। वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही वेगवेगळे कार्यक्रम धरलेले आहेत। एक थेटपणाने महिलांशी संवाद, शेतकऱ्यांशी संवाद, समाजातल्या वेगवेगळ्या घटकांशी संवाद, काही रिक्षाचालक असू शकतात, काही वेळेला इतर वेगवेगळे घटक आहेत, मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहेत, कारखानदार क्षेत्रामधील काही आहेत, अशा वेगवेगळ्या घटकांशी सुद्धा संवाद करण्याचा या यात्रेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला आहे। पण हे करत असताना रोज संध्याकाळी 1 तास महायुतीच्या प्रमुख नेत्यांची सुद्धा त्या जिल्ह्यांतील, त्या जिल्ह्यात आज भाजप किंवा शिवसेनेचे आमदार असतील, त्या जिल्ह्याचे पक्षाचे पदाधिकारी असतील, हे त्याच्यामध्ये सहभागी असतील। विधानसभा क्षेत्र हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या शिवाय इतर क्षेत्राचे असतील का? आणि मुळात ही ज्या हो, निश्चितच यात्रेच्या मार्गावरती येणारे जे जे काय असतील त्याच्यातून ती जाणार। याचा अर्थ ती काय केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी जातं असं काढण्याचं काही कारण नाही। महायुती म्हणूनच आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत। संपूर्ण या पूर्ण प्रोजेक्ट सन्मान यात्रेचा अजितदादा आहेत आणि अजितदादांनाच सर्व दृष्टिकोनातून वेगवेगळ्या लेवलला टार्गेट करण्याची भूमिका तुमच्या विरोधकांची दिसून येते। वेगवेगळ्या भूमिकेत अजितदादांना योजनांची मांडणी केल्यापासून त्याच्यावर पैसे आहेत का, अजित पवारांवरच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात, हे सगळं डॅमेज मुद्दामून केलं जातं आहे का, की अजित पवारांना चेहरा हा बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून? असे प्रयत्न वारंवार झाले असतील, आम्हाला त्याची पर्वा नाही। अजितदादा महाराष्ट्रामध्ये दिलेल्या शब्दाला पक्के असलेले एक नेते आहेत। राज्यातल्या जनतेला त्याने एक विश्वास दिला आहे, महिला भगिनींना विश्वास दिला आहे, त्याची पूर्तता करण्याचं काम दादांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणाने त्या ठिकाणी होईल। महायुतीचं सरकार त्या ठिकाणी करणार आहे आणि म्हणून जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने आम्ही तो विश्वास जनतेला देण्यासाठीच ही जनसन्मान यात्रा त्या ठिकाणी आहे। तटकरे साहेब, शेवटचा प्रश्न, जरांगेंनी भूमिका मांडली की त्यांनी महायुतीच्या विरोधात मतदान करा, उमेदवार मांडा, याच्यामुळेच राष्ट्रवादीने मराठवाड्यात आत्ता लॉन्चिंगच्या दरम्यान यात्रा घेतली नाही का, आणि त्यांची जी भूमिका आहे ती खरंच महायुतीला डोकेदुखी आहे का? जनसन्मान यात्रेचा दौरा आम्ही भौगोलिक स्थितीनुसार त्या ठिकाणी घेतो आहोत, म्हणून राज्याच्या सर्व भागामध्ये जनसन्मान यात्रा ही निश्चितपणाने जाणार आहे असं प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निश्चित केलेलं आहे।
पहिल्या टप्प्याचा कार्यक्रम आम्ही 31 ऑगस्टपर्यंत दिला. पुढच्या टप्प्याचा कार्यक्रम अजून 8 दिवसांनी आपल्या मार्फत महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही पोचवू. धन्यवाद. धन्यवाद. जे जरांगेंच्या बाबतीतली भूमिका तटकरेंनी मांडली नाही आहे, पण मुद्दा उपस्थित राहतो तो महायुतीच्या वतीने आणि इतर ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांना प्रमोट करू पाहते आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातनं. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर सह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.